नमस्कार. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. त्याची आठवण झाली की कवी कुलगुरू कालिदासाच्या मेघदूतामधल्या आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू व प्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयम ददर्श या अमर पंक्ती ओठावर खेळू लागतात आणि आकाशातल्या मेघाकडे सहज डोळे वळून कारण नसतानाही मेघदूतातल्या यक्षाप्रमाणे आपले हृदय एकदम व्याकुळ होते. आनंदी ही विकल हृदयी पाहता मेघदूर, तो कैसा हो प्रियजन मिठी जास देण्या अधीर. भारतीय मनावर कालिदासाचे इतके सूक्ष्म संस्कार उमटलेले आहेत की मानवी जीवनात अशी कोणतीही भावना किंवा अनुभव नसेल की जिच्या उत्कट अवस्थेत रसिक आणि सुसंस्कृत माणसाच्या मुखातून कालिदासाची एखादी अनवर्थक ओळ आपोआप उचंबळणार नाही. सौंदर्याच्या दर्शनाने आणि संगीताच्या श्रवणाने चांगला सुखी माणूससुद्धा अस्वस्थ होतो. त्याच्या मनाला एकदम कसली तरी हुरहुर वाटू लागते. त्याबरोबर रम्याणि वीक्ष मधुरांश्च निशम्य शब्दान पर्युत्सुकी भवति यत् सुखिनोऽपि जंतुः ह्या ओळीचे एकदम स्मरण होते. अगदी फाटक्या तुटक्या कपड्यात एखादी सुंदर तरुणी चाललेली बघून सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यं मलिनपि हिमांशोर लक्ष्मलक्ष्मीं तनोति इयमधिकमनोज्ञा वल्कलेनापि तन्वी किमिव हि मधुराणां मंडनं नाकृतीनां. जातीच्या सुंदराला काहीही शोभते या पंक्ती कोणाच्या मुखातून बाहेर पडत नाहीत. लाखात एक अशी एखादी लावण्यवती बालिका पाहिली म्हणजे हे न हुंगलेले फूल, हे न हात लावलेले कोवळे पान आणि हा न आस्वाद घेतलेला मधू परमेश्वरानं कोणासाठी निर्माण केला आहे. न जाने भोक्तारं कमिह समुपस्थास्यातिविधीः हाच विचार कालिदासाप्रमाणे आपल्या मनात येत नाही काय. मनुष्याच्या भोवती ऋतुचक्राचे भ्रमण तर एकसारखे चाललेले असते, पण त्यामुळे निसर्गाच्या आणि भावनेच्या सृष्टीत जे आंदोलन होते त्याचे मनोज्ञ स्पंदन कालिदासाच्या काव्याखेरीज इतरत्र कुठे प्रतीत होणार. संसारिकांच्या मनमथाला उपशांत करणारा प्रचंड सूर्य स्पृहणीय चंद्रमा हा असा तो निदाघ काल, कामीजनांना प्रिय असणारा ध्यानगम प्रकामकामं प्रमदा जनप्रियम असा शिशिर आणि हातात भ्रमराचे धनुष्य आणि आम्रमंजिरीचे बाण घेऊन प्रेमीजनांची शिकार करण्यास येणारा वसंत योद्धा यांचे अद्भुतरम्य वर्णन कालिदासाखेरीज जगात दुसऱ्या कोणत्या कवीने केले आहे. कालिदास हा शृंगाराचा तर सम्राट आहेच. स्त्री पुरुषांच्या अंतःकरणाचे सूक्ष्म व्यापार कोमल कौशल्याने चित्रित करण्याची त्याने कमाल केली आहे. तथापि पुरुषांपेक्षाही स्त्री हृदयातील प्रणयाच्या लपंडावाचे त्याला जेवढे आकलन आहे तेवढे शेक्सपियरलाही नसेल. स्त्रिया प्रेम कशा करतात कालिदास सांगतो. स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमोहि प्रियेषु. स्त्रीची कांताजवळी पहिली प्रेमभाषा विलास. आपल्या प्रियकराला बघण्याची त्यांची इच्छा असते, पण लाजेने वर डोळे उचलवत नाही. कुतूहलवानपि निसर्गशालिनः स्त्रीजनः. तथापि विनय आणि लज्जामुग्ध अशा भारतीय स्त्रीच्या कोमल शृंगाराचे जे अपूर्व सुंदर चित्र शाकुंतलमध्ये कालिदासाने रेखाटले आहे त्याला जागतिक वाङ्मयात तुलना नाही. पहा, वाचं न मिश्रयति यद्यपि मद्भवोभिः कर्णं ददात्यभिमुखं मयि भाषमाणे. पण मराठीतच त्याचा भावार्थ सांगितलेला बरा. तो राजा दुष्यंत म्हणतो, मी बोलत असताना ती मध्येच बोलत नाही. मी काय बोलतो ते ती ऐकते. ती माझ्याकडे बघत नाही, पण माझ्याखेरीज दुसरीकडेही बघत नाही. ती आपले प्रेम प्रकटही करत नाही किंवा लपवीतही नाही. पायाला दर्भांकुर रुतला म्हणून ती थांबते आणि हळूच चोरून माझ्याकडे पाहते. काट्याला पदर अडकला म्हणून तो सोडवण्याचं निमित्त करून ती थांबते आणि पुन्हा मला नीट न्याहाळून पाहते. वाह वाह, जगातले सारे प्रेमाचे वाङ्मय एवढ्या वर्णनावरून ओवाळून टाकावे असे वाटते. आणि गंमत ही की शृंगाराच्या गगनात एवढ्या उत्तुंग भराऱ्या मारूनही कालिदासाने भारतीय संस्कृतीच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत.
किंबहुना कन्या, पत्नी आणि माता या 3 उदात्त अवस्थेतच स्त्री जीवनाचे साफल्य आहे हे दाखवण्यासाठी त्याने अभिज्ञान शाकुंतल हे अमर नाट्य लिहिले. कन्या ही आपली नव्हे, अर्थो ही कन्या परकीय एव. पत्नीचे कर्तव्य काय, तर गृहिणी सचिव सखीमिथ प्रिय शिष्या ललिते कलाविधौ. विवाहित स्त्रीचे एवढे वास्तववादी आणि काव्यमय वर्णन जगात कोणत्या कवीनं केलं आहे. एवढेच नव्हे तर पतीवर प्रेम करणाऱ्या स्त्रीने आपल्या पतीबरोबर सतीच केले पाहिजे, कारण अचेतन निसर्गाचा तोच कायदा आहे. शशिना सह याती कौमुदी सह मेघेन तडित प्रलीयते. चंद्राच्या मागे कौमुदी जाते, मेघाच्या मागे वीज जाते, असा सतीचा उदात्त आदर्श त्याने कुमार संभवात चितारलेला आहे. सारांश: राजाच्या अंतःपुरापासून तो पर्वताच्या शिखरापर्यंत, गृहस्थाच्या संसारापासून तो अरण्यातील ऋषींच्या आश्रमापर्यंत कालिदासाच्या प्रतिभेने मोठ्या विश्वासाने आणि विलासाने संचार केलेला आहे. संस्कृत भाषा ही तर देवांची भाषा आहे. इतकी समृद्ध आणि सुंदर भाषा जगात दुसरी कोणतीही नसेल. पण या देवभाषेचे नंदनवन या पृथ्वीतलावर जर साक्षात कोणी निर्माण केले असेल तर ते कालिदासाने. कालिदास हा भारताचा एकमेव सर्वश्रेष्ठ महाकवी समजला जातो. त्याच्यानंतर म्हणूनच नाव घेण्यासारखा दुसरा कवीच सापडत नाही. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यपि तत्युल्ल कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. एकदा कवींची गणना करताना कालिदासाच्या नावानं करांगुली मोडल्यानंतर अंगठीच्या बोटासाठी त्याच्या तोडीचे दुसऱ्या कवीचे नाव काही सापडेना, म्हणून अनामिका हे त्याचे नाव सार्थ ठरले. भारतामध्ये अशी एकही प्रादेशिक भाषा नाही की जिच्या वाङ्मयाला कालिदासाच्या शेकडो सुभाषितांनी भूषविले नाही. मरणं प्रकृतिशरीराणाम विकृतिर्जीवितमुच्यते बुधैः भिन्नरुचिर्हि लोकाः एको हि दोषो गुणसन्निपाते शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं विषमप्यमृतं क्वचित् भवेत् निसर्गफलानुमेयः प्रारंभाः शरीरनिपुणाः स्त्रियः परदुःखं शीतलं कामी स्वतां पश्यति अतिस्नेहः पापशङ्की भवितव्यता खलु बलवती नीचैर्गच्छतु परिचदशां चक्रनेमी क्रमेण. अशी किती म्हणून सांगायची. जवळजवळ 2000 वर्षे झाली तरी महाकवी कालिदासाचे काव्य आणि नाट्य काश्मीरातल्या एखाद्या रमणीय सरोवरात उमललेल्या मनोहर कमलाप्रमाणे उन्मादक आणि आल्हाददायक वाटते. भारतीय संस्कृतीमध्ये जे जे म्हणून सत्य, शिव आणि सुंदर आहे त्या त्या सर्वांचा अद्भुतरम्य समन्वय कालिदासाच्या वाङ्मयात झाला आहे. म्हणून वाल्मिकी आणि व्यास यांच्या बरोबरीने कालिदासाचे नाव घेतले जाते. प्राचीन भारतीय संस्कृतीची 3 विविध स्वरूपे या 3 महाकवींनी प्रकट केली आहेत. भारताचे नैतिक सामर्थ्य रामायणात आढळते. महाभारतात भारताच्या बौद्धिक बलाचा परमोत्कर्ष दृष्टीस पडतो आणि कालिदासाच्या वाङ्मयात भारतीय जीवनातील सौंदर्याच्या विविध विलासांचा देदीप्यमान साक्षात्कार घडतो. म्हणून श्री अरविंद म्हणतात की वाल्मिकी, व्यास आणि कालिदास यांच्या व्यतिरिक्त भारतामधले सारे वाङ्मय नष्ट झाले तरी भारतीय साहित्याची, संस्कृतीची काहीही हानी होणार नाही. हिमालय, गंगा, काश्मीर किंवा अजिंठा यांचे दर्शन ज्यांनी घेतले नाही त्यांचे भारतीयत्व ज्याप्रमाणे अपूर्ण मानले जाते त्याप्रमाणे कालिदासाचे मेघदूत किंवा शाकुंतल ज्याने वाचले नसेल त्याच्या भारतीयत्वात फार मोठा उणेपणा राहिला आहे असे समजावयास हरकत नाही. भारतीय जीवनात कालिदासाचे स्थान ध्रुवाप्रमाणे आढळ आहे. कारण वाङ्मयाचा अमर सिद्धांत त्याने सांगून ठेवला आहे की भाषेची पार्वती आणि अर्थाचा परमेश्वर यांचा समन्वय झाल्या वाचून चिरंतन साहित्य मुळे निर्माणच होत नाही. म्हणून त्या पार्वती परमेश्वराला कालिदासाच्या काव्यात वंदन करून त्याचे हे स्मरण संपवू. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे
पार्वती परमेश्वरौ. धन्यवाद.